चला तर मित्रांनो, आपण लास्ट टाइम फर्स्ट युनिट बघितलं होतं. त्यामध्ये परफॉर्मन्स मॅनेजमेंट बघितलं होतं. त्यामध्ये कोणकोणते टूल्स राहतात, रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग काय असते, ते सर्व आपण बघितलं होतं. तर या युनिटमध्ये आपण आता सेकंड युनिट स्टार्ट करणार आहोत. या युनिटमध्ये आपण नॉन फायनान्शियल जे पॅरामीटर्स असतात ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत, तर नॉन फायनान्शियल परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स. तर त्याचं मिनिंग काय, इम्पॉर्टन्स काय, नेक्स्ट त्याचं मेजर्स कोणकोणते असतात. समजा बॅलन्स स्कोर कार्ड दिलेला आहे तुम्हाला, माल्कोम बाल्ड्रिज मेथड एक म्हणून आहे, ते काय असते. नेक्स्ट आहे तुमचं SBU स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट काय असतं. नेक्स्ट आहे तुमचं गोल कॉन्ग्रेन्स म्हणजे काय, आणि ट्रान्सफर प्राइसिंग काय असते. हे 4 पॉईंट्स आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. तर चला तर आपण फर्स्ट पॉईंट बघूया. सगळ्यात पहिल्यांदा नॉन फायनान्शियल परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स काय असतात. हे पॅरामीटर जे की फायनान्शियल टर्म्समध्ये तुम्हाला रिलेटेड नसतात कंपनीचे. आपण फर्स्ट युनिटमध्ये बघितलं होतं फायनान्शियल पॅरामीटर्स, परंतु हे नॉन फायनान्शियल्स आहेत. तर ते एखाद्या ऑर्गनायझेशनला आपल्याला बूस्ट करायचं आहे, त्याला इन्हान्स करायचं आहे, तर आपल्याला फायनान्शियल ॲज वेल ॲज नॉन फायनान्शियल पॅरामीटर्स पण खूप महत्त्वाचे असतात. त्याचमधलं एक नॉन फायनान्शियल पॅरामीटर्स हे आहेत. तर कोणकोणते आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन. जेव्हा आपण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रोडक्ट बनवतो, ते प्रोडक्ट विकल्यानंतर त्या कस्टमरला त्याचे नीड्स सॅटिस्फाय झालेले आहेत का, त्याचे गरजा फुलफिल होत आहेत का, क्वालिटी कशी आहे, आणि त्यावरनं ओव्हरऑल कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन काय हे आपण नॉन फायनान्शियल परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर्समध्ये बघत असतो. तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन कसं आपण इव्हॅल्युएट करतो, सगळ्यात पहिले आपण सर्वे घेतो, फीडबॅक घेतो कस्टमरचा. त्या थ्रू आपण एक रेटिंग काढतो, त्याला म्हणतात NPS. त्या रेटिंग थ्रू आपण मेजर करतो की कस्टमर सॅटिस्फाईड आहे का नाही. नेक्स्ट आहे क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपलं प्रोडक्ट कोणत्या क्वालिटीचं आहे आणि कसं ओव्हरऑल कस्टमरला सर्व करते ते प्रोडक्ट, ते आपण क्वालिटी ऑफ सर्व्हिसमध्ये मेजर करतो. त्यामध्ये आपण काही पॅरामीटर्स आहेत. कोणते पॅरामीटर्स आहेत, जसे की डिफेक्ट रेट. तुमचं प्रोडक्ट बनवत असताना किती प्रमाणात 100 प्रोडक्ट बनवतो, तर त्या 100 प्रोडक्ट मागे किती प्रोडक्ट तुमचे डिफेक्टिव्ह निघतात, त्याच्यामध्ये किती एरर निघतायत हे आपण, आणि त्यामागे कस्टमरची कंप्लेन किती येत आहे हे पण आपण ह्यावरनं मेजर करू शकतो की तुमची क्वालिटी ऑफ सर्व्हिस कशी आहे. नेक्स्ट आहे एम्प्लॉय सॅटिस्फॅक्शन. ओव्हरऑल तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करताय त्या ऑर्गनायझेशनमधले एम्प्लॉय सॅटिस्फाईड आहेत का नाही, त्यावरनं त्यांची प्रोडक्टिव्हिटी डिसाईड होत असते. ते कसं मेजर करतो आपण, एम्प्लॉयचे सर्वे घेतो, त्यांचा टर्नओव्हर रेट्स बघतो, ॲब्सेंट किती आहेत एम्प्लॉय, किती प्रमाणात ॲब्सेंटिझम आहे, आणि त्यांचं ओव्हरऑल फीडबॅक मेकॅनिझम घेतो. एम्प्लॉयला ऑर्गनायझेशनमध्ये काय गरजा त्यांच्या आहेत आणि कशा प्रमाणात ऑर्गनायझेशन तुमच्या गरजा फुलफिल करतंय, कुठं एरर्स आहेत, कुठं ड्रॉबॅक्स आहेत, ते पण मेजर करून आपण एक ओव्हरऑल परफॉर्मन्स इन्हान्स करू शकतो. नेक्स्ट आहे एम्प्लॉय प्रोडक्टिव्हिटी. जर एम्प्लॉय सॅटिस्फाईड असेल तर तो ओव्हरऑल आपल्या कंपनीसाठी इनपुट एकदम बेस्ट वेने देत असतो, आणि त्यावरनं एम्प्लॉयचा प्रोडक्टिव्हिटी अँड परफॉर्मन्स बूस्ट होत असतो. नेक्स्ट आहे एम्प्लॉयचे स्किल्स अँड डेव्हलपमेंट. तुम्ही ऑर्गनायझेशन लीड करताय, ते ऑर्गनायझेशन लीड करताना तुम्ही एम्प्लॉयला कशा प्रकारे सॅटिस्फाय करताय, कशा प्रकारे त्याला रिवॉर्ड्स इन्सेंटिव्ह देताय. रिवॉर्ड्स इन्सेंटिव्ह व्यतिरिक्त तुम्ही एम्प्लॉयला काय देतात, कुठली सर्टिफिकेशन ट्रेनिंग देताय का, कुठली स्किल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही त्याला प्रमोट करताय का, ओव्हरऑल त्या स्किल डेव्हलपमेंट थ्रू ऑर्गनायझेशनला बूस्ट होतंय का, हे सर्व पॅरामीटर आपण ह्या स्किल्स अँड डेव्हलपमेंटमध्ये बघत असतो. ते कसे बघतो, सर्टिफिकेशन रेट, परफॉर्मन्स इन स्किल्स असेसमेंट, आणि ट्रेनिंग आवर्स पर एम्प्लॉय, हे पण महत्त्वाचं पॅरामीटर आहे. ह्याच्यावरनं आपण नॉन फायनान्शियल इव्हॅल्युएशन पॅरामीटरमध्ये याला कन्सिडर करतो. नेक्स्ट आहे एम्प्लॉय रिटेन्शन. एखादं ऑर्गनायझेशन आहे, त्या एम्प्लॉयला किती प्रमाणात रिटेन करतोय, त्याला टिकून ठेवतोय, ओव्हरऑल ज्याच्यावरनं हे एम्प्लॉय लॉयल बनतो आपल्या ऑर्गनायझेशनच्या बिहाफमध्ये, आणि ऑर्गनायझेशनला जास्तीत जास्त ग्रो करण्यासाठी तो मदत करतोय. ते कसं मोजतो आपण, तर ओव्हरऑल टर्नओव्हर रेट काय आहे, ॲव्हरेज टेन्युअर काय आहे, आणि रिटेन्शन बाय पर्टिक्युलर डिपार्टमेंट काय, कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये जास्त टिकून राहतात, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जास्त एम्प्लॉय सोडून जात आहेत, हे पण या आपण नॉन फायनान्शियलमध्ये बघत असतो. देन आहे ऑपरेशनल इफिशियन्सी. ऑपरेशनल इफिशियन्सीमध्ये काय, एखादं ऑर्गनायझेशन आपण चालवत असतो, त्याच्यामध्ये डिफरंट डिपार्टमेंट येतात, डिफरंट टाईप्स ऑफ एम्प्लॉईज येतात. जसे लेबर्स येतात, मॅनेजर्स येतात, सिनियर मॅनेजमेंट येतं, नंतर टॉप मॅनेजमेंट येतं. ह्या डिफरंट मॅनेजमेंटमध्ये आपण एक ओव्हरऑल ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी मेजर करत असतो. कोण कशा प्रमाणात ऑर्गनायझेशनला आपलं एफर्ट्स देत आहे, त्यावरनं आपण एक ओव्हरऑल ऑपरेशनल इफिशियन्सी मॅनेज करत असतो. त्यामध्ये कसं मोजतो आपण, सायकल टाईम काय, लीड टाईम काय, देन थ्रू आउट अँड प्रोसेस इफिशियन्सी रेशो. म्हणजे एखादं वर्क करताय ते किती प्रमाणात आणि विदाऊट एनी डिले, विदाऊट एनी ड्रॉबॅक्स, डिफेक्ट्स तुम्ही कसं अचीव्ह करताय, ते पण ह्यामध्ये इफिशियन्सीमध्ये आपण बघत असतो. देन इनोव्हेशन. तुमचे एम्प्लॉईज आणि ऑर्गनायझेशन इनोव्हेशनला प्रमोट करते का, R&D तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये होते का, किती प्रमाणात तुम्ही पेटंट रजिस्टर केलेले आहेत, क्रिएटिव्हिटी दाखवताय का, हे सर्व इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटीमध्ये आपण मेजर करत असतो, ज्याला की नॉन फायनान्शियलमध्ये आपण डिनोट करतो. नेक्स्ट आहे तुमचं मार्केट शेअर.
हे सर्व गोष्टी केल्यानंतर ओव्हरऑल तुमचे ऑर्गनायझेशनचे जे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहे ते मार्केट कॅप्चर करतंय का नाही हे पण आपण मेजर करतो. तेच हे मार्केट शेअर्समध्ये होतं. ते कसं आहे, कस्टमर ॲक्विजिशन रेट्स काय आहे, सेल्स ग्रोथ किती आहे, असं आपण हे बघतो. आणि इन्व्हायर्मेंटल सस्टेनेबिलिटी हे आपण सर्व करत असताना इन्व्हायर्मेंटला आपण कन्सिडरेशनमध्ये घेतो का, इन्व्हायर्मेंटच्या प्रती आपण कुठले मेजर्स घेतो का, जेणेकरून आपले इन्व्हायर्मेंट एकदम सेफ आणि स्टँडर्ड राहील. त्याच्यासाठी काय मेजर्स घेता तुम्ही, जसे की एनर्जी कन्झम्पशन काय आहे तुमचं, वेस्ट रिडक्शनसाठी तुम्ही काय एफर्ट्स घेताय, कार्बन फुटप्रिंट जे कार्बन प्रोड्यूस होतंय त्याला रिड्यूस करण्यासाठी तुम्ही काय एफर्ट्स घेतलाय, आणि ओव्हरऑल तुम्ही रिन्युएबल एनर्जीला प्रमोट करताय का. ह्या सर्व गोष्टीवरनं आपण एक नॉन फायनान्शियल इव्हॅल्युएशन पॅटर्न्स डिराईव्ह करू शकतो, जेणेकरून आपलं ऑर्गनायझेशन फायनान्शियल टर्ममध्ये ॲज वेल ॲज नॉन फायनान्शियल टर्ममध्ये परफॉर्म केलं पाहिजे. हेच आजचं उद्दिष्ट असतं. ठीक आहे, नेक्स्ट आपण पॉईंट बघूया. वाय दिस नॉन फायनान्शियल मेजर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अस, किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी काय गरजेचं आहे. आपण ब्रीफमध्ये जे बघितलंय तेच आपण ब्रीफमध्ये बघूया. तर काय करतात हे, एक प्रोव्हाइड इन्साइट्स बियॉन्ड फायनान्शियल आउटकम, म्हणजे एखाद्या फायनान्शियल टर्मच्या व्यतिरिक्त आपलं ऑर्गनायझेशन नॉन फायनान्शियली कसं इम्पॉर्टंट आहे ते हे सांगत असतात. त्यानंतर आहे असेस कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड लॉयल्टी बघत असतो. त्यानंतर इव्हॅल्युएट सर्व्हिस अँड प्रोडक्ट क्वालिटी, आपली प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे. देन एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन अँड त्यांची एंगेजमेंट कशी आहे ऑर्गनायझेशनच्या प्रती, ते बघत असतो आपण. नेक्स्ट आहे ट्रॅक एम्प्लॉईज प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे आपण प्रोडक्टिव्हिटीसाठी एम्प्लॉईच्या काय काय करतोय आणि एम्प्लॉय रिअली त्यामध्ये प्रोडक्टिव्ह आहेत का हे मेजर करत असतो. देन मॉनिटर एम्प्लॉई रिटेन्शन रेट, त्यांचं रिटेन्शन बघत असतो आपण. इव्हॅल्युएट ऑपरेशनल इफिशियन्सी, ओव्हरऑल त्यांची ऑपरेशनल इफिशियन्सी आणि प्रोसेस इफेक्टिव्हनेस कसं आहे ते पण आपण हे बघतो. आणि इनोव्हेशन फोस्टर करते का नाही, म्हणजे वाढवते का नाही, इन्क्रीज करते का नाही, हे पण आपण ऑर्गनायझेशनला नॉन फायनान्शियल पॅरामीटर्स आपल्याला मदत करतात हे गोष्टी वाढवण्यासाठी. नेक्स्ट आहे असेस द मार्केट शेअर अँड कॉम्पिटेटिव्हनेस बघतो मार्केटमध्ये आपण त्याची, आणि त्यानुसार आपण ऑर्गनायझेशनमध्ये आपल्या ऑर्गनायझेशनला बूस्ट करण्यासाठी एफर्ट्स घेत असतो. देन इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीसाठी एफर्ट्स आपण घेणे आणि जास्तीत जास्त इन्व्हायरमेंटला डिग्रेड करण्यापासून वाचवणे आणि जास्तीत जास्त कार्बन रिड्यूस करणे हे आपलं इन्व्हायरमेंटचं आणि ऑर्गनायझेशनचं इम्पॉर्टंट फंक्शन आहे. ठीक आहे, आणि CSR ॲक्टिव्हिटी कसं करतं हे नॉन फायनान्शियलमध्ये आपण मेजर करतो. आपण नेक्स्ट बघूया मेजर्स ऑफ नॉन फायनान्शियल परफॉर्मन्स मेट्रिक्स. तर यामध्ये एक कन्सेप्ट आहे बॅलन्स स्कोअर कार्ड म्हणून. हे बॅलन्स स्कोअर कार्ड काय असतं एकंदरीत, तर हे 1990च्या काळामध्ये रॉबर्ट कपलान आणि डेव्हिड नॉर्टन ह्या माणसांनी ऑर्गनायझेशनमध्ये इफिशियन्सी वाढवण्यासाठी एक स्कोअर कार्ड बनवलं होतं. त्या स्कोअर कार्डमध्ये ते 4 पॅरामीटर्स लक्षात घेतात. कोणकोणते आहेत ते, फायनान्शियल पॅरामीटर, कस्टमर पॅरामीटर, इंटरनल प्रोसेस तुमची, आणि लर्निंग अँड ग्रोथ ऑफ ऑर्गनायझेशन. ह्या 4 पॅरामीटरमध्ये ऑर्गनायझेशनला ते डिवाइड करतात, आणि डिवाइड केल्यानंतर प्रत्येक पॅरामीटरमध्ये ऑर्गनायझेशनला ॲसेस करतात, आणि त्याच्यावरनं ऑर्गनायझेशन ओव्हरऑल कसं चालतंय ते आपण मेजर करू शकतो यामधनं. आणि यामध्ये काही इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत किंवा फ्रेमवर्क आहे यामध्ये, आणि त्याचे काही कंपोनंट्स आहेत. कोणकोणते आहेत, तर बॅलन्स स्कोअर कार्डमध्ये स्ट्रॅटेजिक मॅपिंग असते. एक आपल्या ऑर्गनायझेशनचं गोल, मिशन, ऑब्जेक्टिव्ह एक डिफाईन पर्स्पेक्टिव्हनं तयार पाहिजे. त्यानंतर तुमचं परफॉर्मन्स मेजरसाठी की परफॉर्मन्स इंडिकेटर्स तुमचे जे आहेत ते पहिलेच तुमचे रेडी पाहिजेत, आणि त्यानुसार तुमच्या ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स तुम्ही मॉनिटर केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही सेट टार्गेट्स आणि इनिशिएटिव्ह घेऊ शकता. टार्गेटमध्ये तुम्ही की पॅरामीटर जे ठरवलं त्या की पॅरामीटर्समध्ये घालून आपले टार्गेट अचीव्ह होत आहेत का नाही ते पण मेजर करतो आपण. आणि नेक्स्ट आहे ओव्हरऑल मॉनिटरिंग अँड रिव्ह्यूइंग, जे आपण इम्प्लिमेंटेशन करतो आपल्या ऑर्गनायझेशनला बूस्ट करण्यासाठी, त्याला रेग्युलरली मॉनिटर करणे, त्यामध्ये काय त्रुटी आहेत काय, त्याच्यानुसार ॲडजस्ट करणे, नवनवीन इनोव्हेशन वगैरे अडॅप्ट करणे, त्याच्यासाठी हे आपले गोलला ऑर्गनायझेशनच्या अलाइन करून चालवणे, ह्याच मॉनिटरिंगचं काम असतं. नेक्स्ट आहे याची तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो, राईट द प्रोसेस ऑफ बॅलन्स स्कोअर कार्ड. बॅलन्स स्कोअर कार्डमध्ये प्रोसेस काय असते, सगळ्यात महत्त्वाची आहे तुमची डिफाईन स्ट्रॅटेजीमध्ये काय तुम्ही ऑर्गनायझेशनचं गोल, मिशन, ऑब्जेक्टिव्ह तुम्ही डिफाईन करू शकता. कसं ऑर्गनायझेशन वर्क करणार आहे ह्या पुढे काळात, ते सर्वात पहिलं तुमची स्ट्रॅटेजी डिफाईन पाहिजे. नेक्स्ट आहे तुमचे पर्स्पेक्टिव्ह, कोणकोणते पर्स्पेक्टिव्ह तुम्ही यूज करणार आहे. जे आपण बॅलन्स स्कोअर कार्डमध्ये 4 पर्स्पेक्टिव्ह बघितले होते, फायनान्शियल, इंटरनल प्रोसेस, नंतर तुमचं लर्निंग ग्रोथ आणि कस्टमर्स पर्स्पेक्टिव्ह, हे जे 4 पर्स्पेक्टिव्ह बघितले होते त्याला आपण एक स्ट्रॅटेजी वाईज डिफाईन करणे, आणि त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये जे मेजर्स घेणे गरजेचे आहेत ते घेऊन आपल्या ऑर्गनायझेशनला बूस्ट करणे. नेक्स्ट आहे डेव्हलप ऑब्जेक्टिव्ह. ऑर्गनायझेशन चालवताना आपल्याला की स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह ठरवावं लागतात. आपलं ऑर्गनायझेशन ह्याच्यासाठी काम करणार आहे, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला लॉंग टर्ममध्ये हे अचीव्ह करायचे आहे, ते ऑब्जेक्टिव्ह आहेत तुमचे, आणि ते करण्यासाठी तुमचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर पाहिजेत सुरुवातीलाच. त्यानंतर आहे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स तुमचे तयार पाहिजेत, म्हणजे तुमच्याकडे कसं तुम्ही मेजर करणार आहे हे एक प्रोसेस पाहिजे. नेट आहे टार्गेट तुमचं, नेक्स्टमध्ये टार्गेट तुम्ही कसं सेट करणार आहेत, काय काय तुम्हाला नेक्स्ट नियर टर्म्समध्ये पहिल्या 1 वर्षात हे अचीव्ह करायचे आहे, दुसऱ्या ह्या वर्षात अचीव्ह करायचे आहे, तिसऱ्या वर्षी, आणि सो ऑन. तर अशा प्रकारे तुमचे टार्गेट सेट पाहिजे. तुम्ही तुमचे इनिशिएटिव्ह डेव्हलप केले पाहिजे. आयडेंटिफाय
ॲक्शन प्लॅन्स टू अचीव्ह स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह, अलाइन रिसोर्सेस, तुमचे जे रिसोर्सेस आहेत ते 4 पर्स्पेक्टिव्हला अलाइन करून चालणे. नेक्स्ट आहे तुम्ही इम्प्लिमेंटेशन, ऑल जे तुम्ही अगोदर जे स्ट्रॅटेजी डिफाईन केले, तुमचे की पॅरामीटर इंडिकेटर्स आहेत, पुन्हा तुमचे इनिशिएटिव्हज आहेत, टार्गेट्स आहेत, त्याला कसं मेजर करता आणि त्याला इम्प्लिमेंटेशन करून मॉनिटर करणे हे आपलं काम असतं. आणि रेग्युलरली त्याला ट्रॅक करणं, ॲडजस्ट आणि पिरियॉडिक रिव्ह्यू, म्हणजे जे काही त्याच्यामध्ये चुका सापडल्या तुम्हाला त्याला नवीन मेथड्स वापरून त्याला ॲडजस्ट करणे आणि इम्प्रूव्हाइज करणे. आणि नेक्स्ट त्याला तुम्हाला काय करायचं असतं, पिरियॉडिक रिव्ह्यूज घ्यायचं असतं. पिरियॉडिक रिव्ह्यूज म्हणजे टाईम टू टाईम बेसिसवरती त्याच्यामध्ये चुका आयडेंटिफाय करणे आणि त्याला दुरुस्त करणे, हेच काम असतं रिव्ह्यूचं. आणि देन कम्युनिकेट आणि कास्केड. कास्केड म्हणजे काय असतं, समजा तुम्ही लहानपणी गेम खेळला असाल, पत्ते असं लावून तुम्ही काय करता, पत्त्याचा गेम असं म्हणजे घर बनवता. समजा ह्याच्यातले एक पत्ता पडला ना, सगळे पत्ते पडतात. तसंच कास्केडिंग इफेक्टमध्ये काय असतं, तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये सर्व तुम्ही एफर्ट्स घेताय, परंतु एक एफर्ट असं असतं, जे जर तुम्ही नाही घेतलं तर हे सगळे एफर्ट तुमचे बिना कामाचे ठरतात. त्यामुळं हे कास्केडिंग इफेक्ट खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमचे ऑर्गनायझेशनमध्ये डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट तुमचं कम्युनिकेशन पाहिजे आणि सगळ्या डिपार्टमेंटला ओव्हरऑल तुमचं एक वेल इस्टॅब्लिश नेटवर्क पाहिजे आणि त्या थ्रू तुम्ही आपलं ऑर्गनायझेशन पिरियॉडिक मॉनिटर केलं पाहिजे आणि कास्केडिंग इफेक्ट टाळला पाहिजे. तेच आहे यामध्ये. आणि सगळे स्टेक होल्डर्सच्या ऑल लेवलला डिस्कशन आपलं झालं पाहिजे. हे प्रोसेस होती बॅलन्स स्कोरकार्डची. त्याचे पर्स्पेक्टिव्ह काय, आता आपण जे बघितलं पर्स्पेक्टिव्ह, आणि तुम्हाला एक्झाममध्ये एक क्वेश्चन येतं. एखादं तुम्हाला समजा एक ऑर्गनायझेशन देतं, त्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे समजा XYZ. तर त्या ऑर्गनायझेशनचं बॅलन्स स्कोर कार्ड क्रिएट करा, असं म्हणून एक्झाममध्ये क्वेश्चन येतं तुम्हाला. तर ते स्कोर कार्ड क्रिएट करण्यासाठी आपण सुरुवातीला हे 4 पॅरामीटर्स वापरायचे. तर फायनान्शियल पर्स्पेक्टिव्ह त्या ऑर्गनायझेशनचे लिहायचं, कसं अचीव्ह करायचं आपण बघूया. तर कस्टमर पर्स्पेक्टिव्ह काय तुमचं, नेक्स्ट तुमचं लर्निंग ग्रोथ ऑर्गनायझेशन कसं मॅनेज करतंय, आणि इंटरनल इफिशियन्सी ऑर्गनायझेशनची कशी तुम्ही ओव्हरऑल मॅनेज करताय हे बघायचं असतं. सगळ्यात पहिलं फायनान्शियल पर्स्पेक्टिव्हमध्ये काय बघतो आपण, ऑर्गनायझेशनचा रिव्हेन्यू वाढतोय का, त्याची किती पर्सेंटमध्ये ग्रोथ आहे, देन त्याचे एक्सपेन्सेस किती प्रमाणात आहेत, देन त्याचं नेट इन्कम काय आहे, म्हणजे सगळं इबिडा झाल्यानंतर तुम्ही जे डिडक्शन करता तुमचं टॅक्स डिप्रिसिएशन, ते झाल्यानंतर तुमचं नेट पॅट म्हणतो त्याला आपण, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, ते काय आहे, म्हणजे इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे की निगेटिव्ह आहे. तर अशा प्रकारे हे आपण बघितलं पाहिजे. आणि देन ॲसेट व्हॅल्यू, तुमचे ॲसेट ओव्हरऑल क्रिएट होत आहे का डिक्रीज होत आहे, हे आपण फायनान्शियल पर्स्पेक्टिव्हमध्ये बघतो. नेक्स्ट आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन और कस्टमर पर्स्पेक्टिव्ह. तर कस्टमर पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण सगळ्यात पहिलं सॅटिस्फॅक्शन बघतो, तुमच्या प्रोडक्शन सर्व्हिसेसबद्दल तुमचं एखादं कस्टमर सॅटिस्फाईड आहे का नाही, तर ते आपण मेजर करणे. त्या सॅटिस्फॅक्शनवरती ठरतं की रिटेन्शन, म्हणजे एखादा कस्टमर तुमच्याकडे टिकून राहणार आहे का नाही, हे पण त्यावरनं कळतं आपल्याला. देन मार्केट शेअर, ओव्हरऑल तुमचं कस्टमर सॅटिस्फाईड आहे, तुमचं रिटेन्शन आहे चांगलं, तर त्यामुळे तुमचं मार्केट पण शेअर वाढणार आहे, ते पण मेजर करतो आपण. आणि नंतर अगर हे सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या असतील तर ब्रँड स्ट्रेंथ पण होणार, रेप्युटेशन वाढणार आहे, इमेज वाढणार आहे तुमच्या ब्रँडबद्दल. आणि नेक्स्ट आहे तुमचं लर्निंग अँड ग्रोथ पर्स्पेक्टिव्ह, तुमचं एम्प्लॉय ओव्हरऑल सॅटिस्फाईड आहे का नाही, एम्प्लॉय टर्नओव्हर काय आहे तुमचं, एम्प्लॉयला स्किल देतोय का तुम्ही, आणि त्याच्यासाठी योग्य प्रमाणात ट्रेनिंग आणि एज्युकेशन देतो का नाही, हे पण आपण ह्या लर्निंग आणि ग्रोथ पर्स्पेक्टिव्हमध्ये बघत असतो. नेक्स्ट आहे इंटरनल प्रोसेस पर्स्पेक्टिव्ह. इंटरनल प्रोसेस पर्स्पेक्टिव्हमध्ये काय बघतो, ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हेंटरी किती आहे, किती दिवसाची आपली इन्व्हेंटरी शिल्लक आहे, आणि ती इन्व्हेंटरी किती दिवसात खपत आहे, किती दिवसात आपल्याला नवीन माल प्रोड्यूस करावा लागते, किती दिवसात आपली एक्झिस्टिंग इन्व्हेंटरी संपत चालली आहे, हे सर्व आपण इंटरनल प्रोसेसमध्ये घेतो. जेणेकरून हे सर्व मॅनेज करण्यासाठी आपल्याला एक सॉफ्टवेअर लागतं. त्या सॉफ्टवेअर थ्रू आपण ह्या सर्व गोष्टी मॅनेज करतो आणि ओव्हरऑल इफिशियन्सी ऑर्गनायझेशनची बूस्ट करत असतो. देन तुम्ही ऑर्डर आल्यानंतर त्याला कसं मॅनेज करताय, कस्टमर जेव्हा ऑर्डर तुमची प्लेस करतो, ते ऑर्डर प्लेस केल्यापासून कसं डिलिव्हर करताय तुम्ही, कस्टमर ऑर्डर प्लेसिंग टू डिलिव्हरी कसं तुम्ही त्याला मॅनेज करताय ओव्हरऑल, ते आपण बघत असतो याच्यामध्ये. आणि रिसोर्स अलोकेशन, कशा प्रमाणात तुम्ही रिसोर्स अलोकेट करताय, आणि त्यानंतर सायकल टाईम, तुमचं कन्व्हर्जन सायकल काय, आणि क्वालिटी कंट्रोल काय, हे सर्व गोष्टी आपण ह्या 4 पॅरामीटरमध्ये बघतो, जे की बॅलन्स स्कोर कार्ड आहे. जर तुम्हाला क्वेश्चन्स आला ना एक्झाममध्ये कुठल्या तरी ऑर्गनायझेशनचं, समजा फॉर एक्झाम्पल आपण घेऊ रिलायन्स ऑर्गनायझेशनचं, तुम्हाला बॅलन्स स्कोर कार्ड क्रिएट करा बोललं, तर आपल्याला ऑर्गनायझेशनचं ह्या 4 पर्स्पेक्टिव्ह, पहिला पर्स्पेक्टिव्ह घ्यायचा फायनान्शियल पर्स्पेक्टिव्ह, त्यामध्ये लिहायचं आपण रिव्हेन्यू वाढतोय का नाही, किती प्रमाणात वाढतोय, त्यावरनं डिसाईड करायचं की आपल्याला नवीन प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे की एक्झिस्टिंग प्रोडक्टलाच इम्प्रूव्ह करायचं आहे. हे असंच प्रत्येक पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला लिहायचं असतं. रिव्हेन्यू, एक्सपेन्सेस किती प्रमाणात आहेत, त्यानंतर त्याचं नेट इन्कम काय आहे, नेट इन्कम वाढतंय का नाही ऑर्गनायझेशनचं ओव्हरऑल ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर, ते पण मेजर करत असतो आपण. हे असं प्रत्येकाचं आपल्याला लिहायचं स्कोर कार्ड. हे 4 पर्स्पेक्टिव्ह प्रत्येकामध्ये 3-3, 4 पॉईंट लिहिलात ना, तुम्हाला 10 ते 12 पॉईंट्स होतात. 10 ते 12 पॉईंट्स म्हणजे तुम्हाला इझिली 7 ते 8 मार्क भेटू शकतात. ह्या अशा प्रकारे बॅलन्स स्कोर कार्ड तुम्ही लिहू शकता एक्झाममध्ये. देन आहे माल्कॉम बाल्ड्रिज मेथड आहे. या माल्कॉम बाल्ड्रिज मेथडमध्ये काय असतं, 1981 ते 87च्या काळामध्ये
माल्कोम ब्रिज नावाचा माणूस होता आणि ते US सेक्रेटरी ऑफ कॉमर्समध्ये कामाला होता. तेव्हा त्यांनी काय अमेरिकन इन्स्टिट्यूटमध्ये आयडेंटिफाय केली की क्वालिटी नाही आहे. क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची. त्यासाठी त्यांनी एक एक ब्रॉड फ्रेमवर्क बनवलं. त्यालाच आपण माल्कोम बाल्ड्रिंग मेथड किंवा फ्रेमवर्क म्हणतो. तर ते त्यांनी काय केलं, प्रमोटिंग क्वालिटी मॅनेजमेंट आणि परफॉर्मन्स एक्सलन्ससाठी त्यांनी काम केलं होतं अमेरिकन बिझनेसमध्ये. परंतु हे अमेरिकन बिझनेसमध्ये योग्य प्रमाणात ते वापरलं गेलं आणि त्याच्यावरनं रिझल्ट भेटला. त्यामुळे ओव्हरऑल वर्ल्डमध्ये वापरलं जातं. त्यामुळेच हे फेमस आहे. तर यामध्ये काय काय इन्क्लूड आहे. तर सगळ्यात पहिलं हे काय करतात फ्रेमवर्कमध्ये क्रायटेरिया ठेवतात. परफॉर्मन्स एक्सलन्ससाठी क्रायटेरिया डिसाईड करणे आपला. काय क्रायटेरिया? तर ते 7 कॅटेगरीजमध्ये क्रायटेरिया आपला डिवाइड करतात. ते कोणकोणते आहेत? लीडरशिप कशी आहे ऑर्गनायझेशनची, स्ट्रॅटेजी डिफाईन आहे का नाही, तर कस्टमर्स कोणत्या प्रमाणात आहेत, कुठल्या कुठल्या टाईपचे कस्टमर्स आहेत, त्याला आपण कसं सर्व्ह करतोय. त्यानंतर मेजरमेंट करणे, त्यालाच परफॉर्मन्स मेजरमेंट, फायनान्शियल, नॉन फायनान्शियल, त्याचं अनालिसिस करणे, नॉलेज मॅनेजमेंट करणे, आपल्या कुठं कमतरता आहेत, त्रुटी आहेत, त्याला ॲडजस्ट करणे आणि इम्प्रूव्ह करणे किंवा नवीन एक्झिस्टिंगमध्ये ॲडॉप्ट करणे. देन आहे तुमचं वर्कफोर्स कशा टाईपचं आहे, डिफरंट डायव्हर्सिटी आहे का, डायव्हर्सिटी साईज तुम्ही त्याला योग्य प्रमाणात तुम्ही इन्सेंटिव्ह रिवॉर्ड्स देताय का, तो रिटेन आहे का नाही, ते वर्कफोर्समध्ये आपण मेजर करतो. ऑपरेशन्स कसं आहे, ओव्हरऑल ऑर्गनायझेशनचे रिझल्ट्स काय आहेत, हे पण ह्याच्यामध्ये आपण माल्कोम बाल्ड्रिंगमध्ये बघत असतो. नेक्स्ट आहे कोर व्हॅल्यूज. ऑर्गनायझेशनच्या कोर व्हॅल्यूज आणि कन्सेप्ट जे आहेत त्याला डिफाईन करणे आणि कस्टमर फोकस करून कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आणि इनोव्हेशनवरती भर देणे, हेच यामध्ये काम असतं. देन स्कोरिंग आणि फीडबॅक गाईडलाईन्स जे आपण ठरवायचे आहेत. ऑर्गनायझेशनला आपण डिवाईड करतो, कशाप्रकारे मेजर करणार आहे, त्याला स्कोर कार्ड देणे, त्याचं फीडबॅक घेणे टाईम टू टाईम आणि त्याला मेजर करणे, ॲडजस्ट करणे आणि इम्प्रोवाईज करणे, हे काम असतं ह्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे बेस्ट प्रॅक्टिसेस आणि बेंचमार्क्स. जे जगामध्ये त्या फील्डमध्ये पर्टिक्युलर बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्याला ॲडप्ट करणे आणि चालणे. फॉर एक्झाम्पल, समजा US मध्ये कंपनी आहे ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईलमध्ये बेस्ट प्रॅक्टिस आहे, म्हणजे रोबोट वापरतात, त्यांची इफिशियन्सी चांगली आहे, हे सर्व प्रमाणात ते वापरतात. तर ते आपल्या इंडियन समजा मारुती आहे, तर मारुतीने हे स्ट्रॅटेजी ॲडॉप्ट करणे का केले, हे बेस्ट प्रॅक्टिसेस आहे त्यामुळे ॲडॉप्ट केले. अशाच प्रकारे जे ओव्हरऑल वर्ल्डमध्ये आहेत बेस्ट प्रॅक्टिसेस, त्याला ॲडॉप्ट करून एक बेंचमार्क सेट करणे, हेच ह्याचं काम असतं. नेक्स्ट आहे माल्कोम बाल्ड्रिज फ्रेमवर्कमध्ये आपण बघितले जसे की 7 पॅरामीटर्स आहेत. लीडरशिप, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, कस्टमर फोकस, ह्युमन रिसोर्स, तुमचं वर्कफोर्स, प्रोसेस मॅनेजमेंट कसं आहे, इंटरनल इफिशियन्सी आणि बिझनेस रिझल्ट्स. ह्याला कसं लक्षात ठेवू शकता, एक ट्रिक बनवलेली आहे. लॅरी पेंट्स कार्स, हॉर्सेस, पियानोज आणि रेडिओज. L means leadership, strategic planning, cars means customer, then horses means human resource, and pianos means process, आणि radios means बिझनेस रिझल्ट्स. हे अशा प्रकारे तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता आणि अशी डायग्राम काढू शकता एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला विचारलं जातं की माल्कोम बाल्ड्रिग फ्रेमवर्क डिफाईन करा किंवा राईट करा. देन आहे आपलं स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट. स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट काय असतं? स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट, समजा एक ऑर्गनायझेशन आहे एखादं, त्या ऑर्गनायझेशनमध्ये एक डिपार्टमेंट क्रिएट करणार आपण स्पेसिफिक. त्या डिपार्टमेंटला आपण इंडिपेंडेंट ऑटोनॉमी देणार, त्याला आपण एक इंडिपेंडेंट एंटिटी म्हणून एक त्याला स्टेटस देणार. त्यानंतर त्याला एक डिफाईन आपला ऑब्जेक्टिव्ह राहणार, त्याला विजन असणार, देन त्याचे स्वतःचे मिशन्स असणार. त्यानंतर त्याला आपण एक स्वतःचे बजेट देणार. ह्या सर्व ऑर्गनायझेशनला, एका स्मॉल एंटिटीला आपण एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा प्रोव्हाइड करतो, त्याचं एकच काम असतं, स्पेसिफिक काम करणे आणि स्पेसिफिक काम करून ऑर्गनायझेशनला बूस्ट करणे, हे त्याचं काम असतं. तर कसं करतो आपण? तर SBU इज अ सेमी ऑटोनॉमस युनिट विदिन अ लार्जर ऑर्गनायझेशन दॅट ऑपरेट ॲज अ इंडिपेंडेंट एंटिटी with its distinct mission, objective, strategy. जसं आपण बघितलं, SBUs are typically created to focus on specific market segment, product line, are given responsibility to develop, execute strategies to compete effectively in that segment. They often have their own resources, dedicated staff, budgets, and decision-making authority. The purpose of creating SBU is to allow organization to better manage diverse product lines by providing clear focus and accountability. Each SBU can tailor its strategies and tactics to unique characteristics of its market or product line, enabling organization to be more responsive changes in customer needs, market dynamics, and competitive pressure. Overall, SBU help organization to achieve greater flexibility, agility, and efficiency. त्यामुळं ऑर्गनायझेशनला एक फ्लेक्झिबिलिटी भेटते, इफिशियन्सी भेटते आणि एक क्विक रिस्पॉन्सेस आणि डिसिजन मेकिंग भेटते. ह्यालाच म्हणतो आपण स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट असतं. ठीक आहे, तर ह्याचे ॲडव्हान्टेज काय, डिसॲडव्हान्टेज आहे बघू आपण शॉर्टमध्ये. तर SBUचे ॲडव्हान्टेज काय? फोकस ऑन स्पेसिफिक मार्केट असतं याच्यामध्ये, अकाउंटेबिलिटी असते त्यांच्या परफॉर्मन्सला, ते आपले स्वतःच्या ओन स्ट्रॅटेजीज असतात त्याच्यासाठी. नेक्स्ट आहे इफिशियंट रिसोर्स अलोकेशन होतं यामध्ये. नेक्स्ट आहे रिस्क मिटिगेशन थ्रू डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्स प्रोडक्टवरती आपण वर्क करत असतो, त्यामुळे रिस्क पण कमी होते. नेक्स्ट आहे
इनोव्हेशन यामुळे वाढू शकतं, कारण स्पेसिफिक युनिटला आपण स्पेसिफिक टास्क दिलेला आहे. ते स्पेसिफिक टास्क अचीव्ह करण्यासाठी ते खूप मेहनत करत असतात. त्याच्यामुळे एक इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी पण बिल्ड होते आणि ओव्हरऑल अलाइनमेंट होते आपल्या ऑब्जेक्टिव्ह सोबत ऑर्गनायझेशनच्या. हे त्याचे काय ॲडव्हान्टेज झाले. डिसॲडव्हान्टेज काय आहेत, तर डुप्लिकेशन ऑफ रिसोर्सेस होतं, ते एफर्ट्स त्याच्यात लॉस होऊन जातात. नेक्स्ट आहे कोऑर्डिनेशन, आपल्या डिफरंट युनिट्समध्ये कोऑर्डिनेशन होणं एक एक इम्पॉर्टंट चॅलेंज आहे. देन डिफिकल्टी इन मेंटेनिंग कन्सिस्टन्सी, कन्सिस्टंट राहणं खूप गरजेचं आहे आणि जे की ह्याच्यामध्ये एक चॅलेंजेस आहे. देन वर्क इन सायलोज मेंटॅलिटी, सायलोज म्हणजे एकटं एकटं काम करण्याची यांना सवय लागते, त्यामुळं एक ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी कमी होते असं पण एखादा काय व्ह्यू पॉईंट आहे. देन आहे कॉम्प्लेक्सिटी वाढू शकते, डिफरंट डिफरंट ऑर्गनायझेशन, डिफरंट डिफरंट स्पेसिफिक त्याचे युनिट्स, हे कॉम्प्लेक्स होऊन जातं काम. नेक्स्ट आहे पोटेन्शियल कन्फ्लिक्ट बिटवीन SBO आणि कॉर्पोरेट गोल्स, म्हणजे ह्याच्या थ्रू काय एखादं ऑर्गनायझेशन स्पेसिफिकली काम करण्यासाठी त्याला पूर्ण ॲटॉनॉमी दिलेली असते, तर त्या ॲटॉनॉमीपासून डायवर्ट पण होऊ शकतं, ते पण एक चॅलेंजेस आहे. रिक्वायर्स सिग्निफिकंट मॅनेजरियल ओव्हरसाईट, जसं मला डायव्हर्जन रोखण्यासाठी एक मॅनेजरची सुपरविजन पण लागणं गरजेचं असतं, त्याच्यामध्ये टाईम तुमचा खराब होणार, हे काही चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये. देन आहे गोल कॉन्ग्रुएन्स, गोल कॉन्ग्रुएन्स म्हणजे काय, इट रेफर्स टू द अलाइनमेंट ऑर कन्सिस्टन्सी ऑफ गोल्स ऑब्जेक्टिव्ह अक्रॉस डिफरंट लेवल विदिन अन ऑर्गनायझेशन. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला गोल्स अचीव्ह करायचे आहेत, तर त्याच्या डिफरंट लेवलला प्रत्येकाला गोल्स सेट केले पाहिजेत, त्यालाच आपण गोल्स असं म्हणू शकतो. वेन देर इज अ गोल कॉन्ग्रुएन्स, ऑब्जेक्टिव्स ऑफ एम्प्लॉईज, डिपार्टमेंट, डिव्हिजन्स आर इन हार्मनी विथ ओव्हरऑल गोल्स अँड ऑब्जेक्टिव्स ऑफ ऑर्गनायझेशन ॲज अ होल. नेक्स्ट आहे याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग गोल कॉन्ग्रुएन्स. गोल कॉन्ग्रुएन्सला कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करू शकतात. सगळ्यात पहिलं क्लॅरिटी ऑफ ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनला क्लिअरली त्यांचं वेल कम्युनिकेटेड ऑर्गनायझेशन गोल पाहिजे, जेणेकरून आपण स्टिक राहू शकतो त्या ऑर्गनायझेशनच्या गोलसोबत. नेक्स्ट आहे लिडरशिप आणि मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, हे पण आपले विजनरी लिडर्स पाहिजे, मॅनेजमेंट चांगलीच पाहिजे, तर याच्यावरनं काय करू शकतो आपण, ऑर्गनायझेशनला बूस्ट देऊ शकतो आणि त्यामुळे ऑर्गनायझेशन चांगलं इफिशियंट होऊ शकतं. देन काय आहे कंपेलिंग विजन, डायरेक्शन प्रोव्हाइडिंग, देन promoting culture of collaboration. नेक्स्ट आहे परफॉर्मन्स मेजरमेंट, असेसिंग कंट्रीब्युशन ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स टुवर्ड्स ऑर्गनायझेशन गोल. आणि याचं काय महत्त्व आहे, तर परफॉर्मन्स मेजर केल्यानंतर आपलं ऑर्गनायझेशन ओव्हरऑल जे गोल्स आहेत ते अचीव्ह होतात. नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, फॅसिलिट कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन, कोऑपरेशन अमॉंग डिफरंट युनिट्स, रिड्युसिंग कॉन्फ्लिक्ट अँड प्रमोटिंग गोल कॉन्ग्रुअन्स, हे पण त्याचं एक इम्पॉर्टंट वर्क आहे. नेक्स्ट आहे कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन शेअरिंग, ओपन अँड ट्रान्सपरंट कम्युनिकेशन पाहिजे त्यामध्ये. नेक्स्ट आहे एक्सटर्नल मार्केट कंडिशन आहेत, रेग्युलेटरी इन्व्हायरमेंट्स आहे, ते रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स असतात, काय सेबीचे गाईडलाईन्स समजा, असे डिफरंट RBIचे गाईडलाईन्स, असे भरपूर फायनान्शियल टर्म्समध्ये आपल्याकडे गाईडलाईन्स असतात, ते मॅनेज करणे आणि त्याला एक इफेक्टिव्हली आपण एक ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. नेक्स्ट आहे कॉर्पोरेट व्हॅल्यूज आणि तुमचे कल्चर, तर सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस टू द एम्प्लॉईज क्रिएट जर झालं तर एम्प्लॉय आपल्या ऑर्गनायझेशनला जास्तीत जास्त अटॅच राहून एक इफिशियंटली काम करू शकतो. नेक्स्ट आहे रिसोर्स कन्स्टेंट, आणि हे पण आपल्या ऑर्गनायझेशनला अफेक्ट करू शकतात जर तुमच्याकडे रिसोर्सेस कमी असतील आणि लिमिटेशन असतील काय, तर अशा प्रकारे गोल कॉन्ग्रुएन्सचं महत्त्व आहे. देन आहे इम्पॉर्टंट आहे ट्रान्सफर प्राइसिंग. ट्रान्सफर प्राइसिंग म्हणजे काय, समजा एक MNC आहे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये, ठीक आहे, ते MNC काय करते, त्याच्यात दुसऱ्या 2 देशामध्ये त्यांची कंपनी आहे, समजा कंट्री A आणि कंट्री B. तर कंट्री एमध्ये ते प्रोडक्शन करतं रॉ मटेरियल वगैरे आणि कंट्री बीला ट्रान्सफर करतं, ठीक आहे. तर मग कंट्री एमध्ये समजा प्रोडक्शन केलं आणि त्याला खर्च ₹50 आला, हे ऑटोमोबाईलचे पार्ट्स बनवले समजा, ठीक आहे, आणि हे पार्ट्स इकडंच दुसऱ्या देशामध्ये ट्रान्सफर केलं जातं. मग हे तर काय करणार, हे दुसरी कंपनी म्हणजे MNCच्या अंडरखालीच दुसरी कंपनी काय करणार, ह्याला असेंबल करणार आणि विक्री करणार, आणि ते विक्री कितीला करणार, ₹150 करणार, म्हणजे ₹50 घेणार, ₹150 विकणार, ह्याच्यामध्ये यांचा ₹100 प्रॉफिट झाला. परंतु याला शेवटी काय करावं लागेल, ह्याचं जे प्रोडक्शनची किंमत आहे ते द्यावं लागतं. मग ते ह्या ₹50च्या जागी हे 70 देऊ शकतात, 80 देऊ शकतात किंवा 100 पण देऊ शकतात. ह्यालाच म्हणतो आपण ट्रान्सफर प्राइसिंग. इम्पॉर्टंटली एका देशामध्ये बनवणे, दुसऱ्या देशामध्ये त्याला सेल करणे, असेंबल करून त्याच्यातला प्रॉफिट जे आला एखाद्या ऑर्गनायझेशनला, ते प्रॉफिट परत त्याला त्या ऑर्गनायझेशनकडनं आपण घेतलोय त्याला वापस पाठवणे, त्यालाच म्हणतो आपण ट्रान्सफर प्राइसिंग. हे ट्रान्सफर प्राइसिंग का महत्त्वाचे आहे, ट्रान्सफर प्राइसिंग टॅक्स आपलं वाचवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, आपलं टॅक्स वाचवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर कशा प्रकारे टॅक्स वाचवू शकतो आपण, समजा ह्या देशामध्ये कंट्री B मध्ये टॅक्स रेट खूप
हाय आहे, ठीक आहे, आणि ह्या देशामध्ये टॅक्स कमी आहे. तर हे जास्तीत जास्त आपल्या प्रोडक्टची किंमत ह्या देशात जाणार. म्हणजे समजा हे 100 रुपये इकडे दिले, ह्या देशामध्ये समजा 25% टॅक्स रेट आहे आणि ह्या देशामध्ये 15% टॅक्स रेट आहे. तर इथं जर 100 रुपये प्रॉफिट बुक केला तर याला 25% टॅक्स द्यावं लागणार आहे. आणि हेच प्रॉफिट जर ह्यांनी 100 रुपयाचं समजा 10 रुपये स्वतःकडे ठेवून 90 रुपये जर इकडे ट्रान्सफर केले तर ह्या देशामध्ये ह्या 90 रुपयाला 15% प्रॉफिट टॅक्स द्यावं लागतं. म्हणजे टॅक्स कॅल्क्युलेशन आणि टॅक्स वाचवण्यासाठी हे ट्रान्सफर प्राइसिंग इम्पॉर्टंट आहे. तर त्याची डेफिनेशन काय? ट्रान्सफर प्राइसिंग इज सेटिंग ऑफ प्राइसेस फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस सोल्ड बिटवीन डिफरंट एंटिटीज विदिन द सेम ऑर्गनायझेशन, टिपिकली अक्रॉस डिफरंट डिपार्टमेंट डिव्हिजन. हे असं ऑर्गनायझेशनमध्येच आपल्याला एक डिफरंट डिपार्टमेंटला आपण आपल्याच कंपनीमध्ये जे प्रोडक्ट्स विकतो आणि त्याची किंमत घेतो त्याला आपण ट्रान्सफर प्राइसिंग म्हणतो. याचे ॲडव्हान्टेज काय? अलाउज इफिशियंट अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, इनकरेज ऑटोनॉमी अँड अकाउंटेबिलिटी, फॅसिलिटेट परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन, प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी, देन आहे कॅन हेल्प इन ऑप्टिमायझिंग टॅक्स लायबिलिटीज. टॅक्स इम्पॉर्टंट जे आत्ताच आपण डिस्कस केलं ते टॅक्स वाचवण्यासाठी पण वापरलं जातं. देन डिसएडव्हान्टेज काय? पोटेन्शियल फॉर डिस्टॉर्शन, देन मे लीड टू कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट बिटवीन डिफरंट युनिट्स, ठीक आहे. डिफिकल्टी इन इस्टॅब्लिशिंग फेअर आणि इक्विटेबल ट्रान्सफर प्राइस, म्हणजे आपण फेअर प्राइस त्याच्यामध्ये डिसाईड नाही करू शकत. देन रिस्क ऑफ टॅक्स अथॉरिटीज आहेत, रिस्क ऑफ टॅक्स अथॉरिटीज स्क्रुटिनायझिंग ट्रान्सफर प्राइसिंग प्रॅक्टिसेस टू प्रिव्हेंट टॅक्स अवॉइडन्स. म्हणजे आपले जे टॅक्स अथॉरिटीज आहेत ते आपलं टाइम टू टाइम आपली मॉनिटरिंग पण करू शकतात, जे आपण टॅक्स वाचवण्याच्या चक्करमध्ये जास्त ट्रान्सफर प्राइसिंग करतोय. तर नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्सिटी इन कंप्लायन्सेस, हे पण इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये. अशा प्रकारे आपण सेकंड युनिट इथं संपलेला आहे. आपण भेटूया नेक्स्ट थर्ड युनिटमध्ये. जर व्हिडिओ आवडला तर आवर्जून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करू. तर धन्यवाद मित्र.